आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये, माझा राम केव्हा राजा होणार, केव्हा अयोध्येच्या राज्य सिंहासनावर बसणार. अरे देवा देवा देवा, कर्म फुटलं माझं. अगं दरिद्रे, तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव. उगाचच काहीतरी बोलत असतेस. राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी. दासी? कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल? कुणाची दासी होणार मी? आपल्या सवतीची. ती तुझ्याकडून स्वतःचे पाय धुवून येईल. ताई, रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल. मंथरा, आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस? उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल. उद्या आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे. एका रात्रीत काय होऊ शकतं? प्रलय. कुलगुरू महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेवरून आणि समस्त प्रजाजनांच्या संमतीनं श्री दशरथजी आपले ज्येष्ठ पुत्र श्री रामचंद्रजींचा उद्या राज्याभिषेक करतील. उद्या सूर्योदय होताच राजयुवक श्री रामचंद्रजींना कुलगुरू वसिष्ठजी सूर्यवंशाचा राजमुकुट मस्तकावर ठेवून त्यांचा राज्याभिषेक करतील. समस्त प्रजाजनांना महाराजांच्या वतीनं हजर राहण्याचं निमंत्रण आहे. हो, राजा रामचंद्रांचा, 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 राजा रामचंद्रांचा. आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. घरोघरी वाजत अयोध्येत गाणी, घरोघरी वाजत अयोध्येत गाणी. चहुदिशी आनंद झाला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. रांगोळ्याने सजवा ग, रांगोळ्याने सजवा. दीप ज्योती लावा ग, दीप ज्योती लावा. तोरण लावा हो, तोरण लावा. स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा. स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा. नाविका रे आम्हा घेऊन चल पल्ल्याड, घेऊन चल पार. पाहूया राम दरबारी थाट, घेऊन चल पार. बघू तेथे नगरीची शोभा, बघू तेथे नगरीची शोभा. पुण्यजानी मिळवलं ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. श्रीरामाचे दर्शन घेऊ, मस्तकाला चरणावर ठेवू. रघुवीर हरती दुःखे आपुली, रामचरणी जीवन फुलते.
रामचरणी जीवन फुलती. नयनारे आज तरी जरा उघडा, राजतिलक श्रीरामाचा पाहुनी फिरून भले मग विजवा. नयनारे आज तरी जरा उघडा, अधीर मन हे व्याकुळ होई, अधीर मन हे व्याकुळ होई. आनंदी आनंद झाला ग सजणी, आनंदी बघा बघा दादा, प्रजेने किती दीपक प्रज्वलित केलेत. यावरूनच कळतं प्रजेचं आपल्यावर किती प्रेम आहे. लक्ष्मण, प्रजेचं हे जे काही प्रेम आहे त्याला पात्र ठरणं फार कठीण कार्य आहे. मला तर वाटतं माझ्या जीवनातल्या कठीण परीक्षेची वेळ जवळ आली आहे. प्रेमाचं मोल द्यावं लागतं लक्ष्मण. अधीर मन हे व्याकुळ झाले, अधीर मन हे व्याकुळ झाले. आनंदी आनंद झाला ग सजणी, आला शुभ दिन आला ग सजणी, आला शुभ दिन आला ग सजणी. अगं कुबडे, दिसत नाही का तुला की डोळेही फुटले तुझे? अशोक करायला समोर आली. जास्त बोललात तर तुमचं थोबाड फोडेन. अगं कुबडे, भडकतेस कशाला? आज खूप खूप आनंदाचा दिवस आहे. कसला आनंद? कोणता आनंद? अगं थेरडे, आज आमचे राम राजा होणार आहेत, राजा. अगं चल ग, ही रडतच बसणार. राम राजा होणार हेच तर दुःख आहे. आज काळीच तुटतंय माझं, काळीच तुटतंय. हे घे आणि माझ्या रामासाठी प्रार्थना करा. महाराणींचा जय जयकार असो. अगं माझा नाही, माझ्या रामाचा जय जयकार करा. आता ही मंथरा कुठे गेली? ही मेली असंच करते. अगं कर्मदरिद्रे, आलीस एकदाची? कुठे गेली होतीस मरायला? बघ, तुझ्यासाठी किती मौल्यवान हार मी सगळ्यात आधी काढून ठेवला होता. ये इकडे, मी तो माझ्या हाताने तुला घालते. माझी मंतरा माई. मार गळ्यात घालू नको राणी. माझा गळा कापून फेकून दे, म्हणजे मला स्वतःच्या डोळ्यांनी तुझे वाईट दिवस दिसणार नाहीत. गप्प बस. माहित नाही काय बोलत असते. वाईट दिवस होत माझ्या वैऱ्यांचे. काय मंथरा, तुझी ही दशा काय होते? काय झालंय तुला? तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली की राम व त्याचे तिन्ही भाऊ आणि महाराज ठीक तर आहेत ना? सगळे ठीक आहेत. तुझंच मला काही खरं दिसत नाही. मी तर या आनंदाच्या सागरात नुसती नाहून निघतीये. मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये. माझा राम केव्हा राजा होणार? केव्हा अयोध्येच्या राज्य सिंहासनावर बसणार? अरे देवा देवा देवा, कर्म फुटलं माझं. अगं दरिद्रे, तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव. उगाचच काहीतरी बोलत असतेस. असं मला वाटतं लक्ष्मण बाळाने तुला चिडवलं असेल.
कारण माझा राम तो तर कधी कुणाला काही वाईट साईट बोलूच शकत नाही. कशाला बोलेल? सर्व लोकांची गोड राहूनच तर पूर्ण अयोध्येचं राज्य हडप करून टाकेल. कर्मदरिद्रे, तुझी जीभ हा सडेल, कळलं? अगं, हे? राम मोठा आहे, तोच राजा होणार. आणि मग सूर्यवंशाची रीत हीच आहे. या रीतीच्या परिणामाचा विचार केलास का कधी? राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी. अगं एक कारस्थानी. ओफो, माझ्या रामाबद्दल तुझ्या मनात असा कुटील विचार आलाच कसा? माझा राम आपल्या जन्मदात्री कौशल्यापेक्षा अधिक प्रेम माझ्यावर करतो आणि आपल्या लहान भावांवर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो तो. तुझी तर बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी माझी भ्रष्ट झाली आहे की तुझी? राणी, आता ते दिवस विसर जेव्हा तुझ्यावर असलेल्या प्रेमाचं राम ढोंग करायचा. भरतावर तर प्राणापेक्षा प्रेम असल्याचं ढोंग करायचा. आता भरताच्या प्राणाची काळजी कर. भरत रामाच्या मार्गातला काटा आहे, त्याला दूर करण्यासाठी माहिती राम कोणची कोणची षडयंत्र रचेल. देवा, हे प्रभू, माझ्या भरताचं रक्षण करा. माझ्या भरताचं रक्षण करा प्रभू. मंथरा, माझ्या भरताचं रक्षण करा. मंथरा, माझ्या मंथरा, भरताचं गप्प रक्षण बस करा, तू. प्रभू. जरा गप्प बस. हे कसलं विष घोळतीयस तू मंथरा? तू हे कसलं विष घोळतीयस? विष, विषाची आणि अमृताची तुला परीक्षा असती तर आज हा दिवस आला नसता. तुला वाटत राहिलं की राजा तुझे गुलाम आहेत, पण त्या कपटी माणसाच्या मनातलं कपट तुला दिसलं नाही. आधी भरताला आजोळी पाठवलं आणि मग रामाला राज्यावर बसवण्याची झटपट तयारी केली. नाही, नाही मंथरा, नाही. जा, जा तू निघून जा बरं इथून. मला अशा प्रकारे बकवू नकोस. इतके मोठे दुष्टचक्र, इतक्या मोठ्या षडयंत्राची तर मी कल्पनाही करू शकत नाही. अशी कुटील कुबुद्धी तुझ्या मनात कुणी भरली आहे? अशी व्यर्थ बोलणी करू नकोस मंथरा, नको करूस. एक गोष्ट सांग, अशा प्रकारे आग लावून त्यात तुझा काय फायदा आहे? माझा लाभ? संसारात सगळेच स्वार्थी नसतात, काही हित पाहणारेही असतात. मी तुला लहानपणापासून प्रेमाने वाढवलंय, एका कोमल फुलासारखं सांभाळून जपून ठेवलंय. त्या फुलाला कोणी दगडावर ठेवून पायाने चेचायला लागलं तर माझी छाती फुटणार नाही का? याच दुःखाने मी सांगते ग, मला काय, तुझा पुत्र राजा झाला काय किंवा कौशल्याचा, मी तर राणी होणार नाही ना. पण तू तू राजाची पट्टरणी म्हणून जी मिरवतेस ना, तू दासी होशील, माझ्यासारखी दासी. दासी? कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल? कुणाची दासी होणार मी? आपल्या सवतीची. ती तुझ्याकडून स्वतःचे पाय धुवून येईल. ताई? नाही, ताई असं कधीच करू शकणार नाही, कधीच नाही. ताई? जिला तू ताई ताई म्हणतेस त्या नागिनीने असा एकच दंश केला. ज्या राजाला तू आयुष्यभर नाचवत राहिलीस त्याच्याच हाताने तुझा सर्वनाश करून टाकला. रामाच्या राज्याभिषेकाच्या घोषणेच्या आधी राजाने तुझ्या कानापर्यंत काहीतरी पोचू दिलं होतं का? किती दिवसापासून षडयंत्र चालू असेल याची तुला चाहूल तरी लागू दिली का? माझी भोळी राणी, तुला सवतीचं विष माहित नाही. सवत मातीची कासे ना, ती ही विषारी नागिणच असते. कधी कधी एखादा स्वार्थ हृदय लावतो अशी आग. धर्म न्याय कर्तव्य उचित अनुचित सारा हरवून जात. जगातील
कोणीही नारी सवत साहू ना शके याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले. नाही, मी कुणाचीही दासी होणार नाही. सवतीची दासी होण्याच्या पूर्वी मी विषप्राशन करून मरण पत्करेन, पण कुणाची दासी नाही होणार, कधीच नाही. मरण्याच्या गोष्टी काय करतेस मूर्ख? जिंकण्याचा विचार कर. याचा विचार कर की सवतीने जिंकलेला डाव तू कसा उलटवशील. रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल. मंथरा, आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस? उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल. उद्या आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे. एका रात्रीत काय होऊ शकतं? प्रलय. प्रलय? प्रलय एका क्षणात होतो. आपल्याकडे तर संपूर्ण रात्र बाकी आहे. जर तू फासा नीट फेकलास तर विजय आपलाच आहे. माझी तर बुद्धीच चालत नाही मंतरा. माझा तर सर्वनाश झाला आहे. मला काही कळेनाचं झालंय की मी करू तरी काय. या क्षणी तर तूच सर्व काही आहेस मंथरा. तुझ्यापेक्षा जास्त माझ्या हिताची काळजी करणारं कुणी नाही या जगात. तू तू जो मार्ग दाखवशील मी त्याच मार्गावर चालेन. मार्ग पण मीच दाखवू? मग दुसरं कोण सांगणार? मग ऐक, महाराजांनी दिलेले 2 वर्ष शिल्लक आहेत. वरदान? का विसरलीस? तूच तर ती गोष्ट ऐकवली होतीस. देवांमध्ये आणि असुरांमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा महाराज त्या युद्धात इंद्राची मदत करायला गेले होते. तूही होतीस बरोबर? हो. हा, त्या युद्धात महाराज वाईटरित्या जखमी झाले आणि तिथेच मूर्छित झाले. महाराज, महाराज, डोळे उघडा. तेव्हा तू रथाला कुशलतेने तेथून आणले होतेस आणि महाराजांचे प्राण वाचवले होतेस. राजांच्या अंगात घुसलेले बाण तू काढले होतेस आणि त्यांच्या प्राणांचे रक्षण केले होतेस. आणि तेव्हा राजांनी प्रसन्न होऊन तुला सांगितले होते, माझी राणी, मी तुला 2 वरदान देतो, माग काय मागायचे ते. तू म्हणाली होतीस नंतर कधीतरी मागेन. ते 2 वरदान मागायची वेळ आली आहे, ज्याने आपले काम होऊन जाईल. अच्छा, तुझी पहिली मागणी असेल रामाच्या जागी भरताचा राज्याभिषेक. वा मंथरा वा. तुझ्या तोंडात तूप साखर. आणि दुसरी मागणी, रामाला 14 वर्षाचा वनवास. रामाला वनवास? परंतु रामाला वनवास कशाला? तू विरघळलीस ना? मंथरा, रागवू नकोस. मी तर खरंच खूप भोळी आहे बघ. मला जरा समजावून सांग. नक्कीच यात काहीतरी चांगली गोष्ट असेल. ही वेळ मोह ममतेची नाही, कूटनीतीची वेळ आहे. रामाने अयोध्येच्या प्रजेवरही आपली मोहिनी टाकली आहे. जनता राजाला घेऊन विद्रोह करू शकते. या प्रजेला आपल्या ताब्यात आणायला काही वर्ष तरी लागतील की नाही?
सांग लागतील ना? 14 वर्षात भरत रामाच्या जागी अयोध्येत आपला अधिकार जमवेल. बस बोला महाराजांना आत्ता या क्षणी आणि बदलून टाक वेळेच्या प्रवाहाला. बाजी जिंकून टाक. महाराणींचा जय जयकार असो. ऐक, जा. महाराज जिथे असतील त्यांना माझा संदेश दे. महाराणी कैकेयीने या क्षणी आपल्या महालात बोलावलेला आहे. जा. जशी आपली आज्ञा.